नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण CETचे काही महत्त्वाचे MCQ क्वेश्चन्स बघणार आहोत. आज आपण बघत आहोत इतिहासामधील धडा 8वा पर्यटन आणि इतिहास. यामागचे जे धडे आहेत ते मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. ते तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता. सोडवलेले प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. जगातील पहिला युरोपीय शोधक प्रवासी म्हणून कोण प्रसिद्ध आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्रातील पर्यटन वाढीस चालना देण्यासाठी 1975 साली कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आली? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ. येथे जे स्पष्टीकरण दिलेले आहे ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या. प्रश्न क्रमांक 3. परदेशी पर्यटकांपासून उत्पन्न कधीपासून मिळणे सुरू होते? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. विमानतळावर पाऊल ठेवण्याआधीपासून. प्रश्न क्रमांक 4. टिमटिंब हा 20व्या शतकात उदयाला आलेला प्रकार आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. क्रीडा पर्यटन. वस्तुनिष्ठ प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. चीनी प्रवासी युआंग श्वांग कोणत्या वर्षी भारतात आला? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. इ.स. 630. प्रश्न क्रमांक 2. लिस्टर ते ताफबरो अशी 600 लोकांची रेल्वे सहल कोणी आयोजित केली होती? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. थॉमस कुक. प्रश्न क्रमांक 3. महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुस्तके. प्रश्न क्रमांक 4. मार्को पोलो याच्या बाबतीत कोणते विधान चुकीचे आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्याने आशिया व युरोपचे राजकीय संबंध प्रस्थापित केले. प्रश्न क्रमांक 5. खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा. 14व्या शतकात त्याने इस्लामी जगताची प्रदीर्घ सफर घडवून आणली. तो 30 वर्ष जग फिरत होता. एकाच रस्त्याने 2 वेळा प्रवास करायचा नाही असे त्याचे धोरण होते. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. इब्न बतूता. प्रश्न क्रमांक 6. जगाचा नकाशा आणि पृथ्वीचा गोल नकाशा बनविणारा नकाशा आरेखक म्हणून कोण प्रसिद्ध आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. गेरहर्ट मार्केटर. प्रश्न क्रमांक 7. पर्यटक तिकिटे विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू करून आधुनिक पर्यटन युगाची सुरुवात कोणी केली? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. थॉमस कुक. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रातून उत्तरेकडे
अयोध्येपर्यंत व तेथून पुन्हा महाराष्ट्रापर्यंत प्रवासाचे वर्णन विष्णुभट गोडसे यांनी कोणत्या ग्रंथात केले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, माझा प्रवास. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ताडोबा लेणी. ताडोबा येथे लेणी नाही, इथे अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असणाऱ्या किल्ल्यावर कोणते दुर्ग अभ्यासक दुर्ग भ्रमण यात्रा आयोजित करत असत? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गोपाळ निळकंठ दांडेकर. प्रश्न क्रमांक 11, हॉली ऑफ फ्लॉवर्स कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उत्तराखंड. प्रश्न क्रमांक 12, निघोज हे स्थळ कोणत्या भौगोलिक वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रांजणखळगे. प्रश्न क्रमांक 13, आपल्या वैयक्तिक गंगाजळीतून धार्मिक ठिकाणी लोकोपयोगी कामे कोणी केली? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अहिल्यादेवी होळकर. प्रश्न क्रमांक 14, भारतातील वैद्यकीय सेवा सुविधा पाश्चात्यांच्या मते टिंबटिंब. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच भारतातील वैद्यकीय सेवा सुविधा पाश्चात्यांच्या मते स्वस्त व दर्जेदार आहेत. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणते पर्यटन स्थळ महाराष्ट्रातील नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, जंतर मंतर. प्रश्न क्रमांक 16, ऐतिहासिक वारसा स्थळाला भेट देण्यासाठी जाणे याला टिंबटिंब असे म्हणतात. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हिस्ट्री ऑफ. प्रश्न क्रमांक 17, पर्यटन स्थळे व शहरे यांच्या जोड्या जुळवा. इथे अ व ब 2 गट दिलेले आहे, त्यांच्या जोड्या जुळवून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 18, कोणत्या पर्यटनास भाषा, चलन, कागदपत्रे यांचा फारसा अडथळा नसतो? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आंतरराष्ट्रीय पर्यटन. प्रश्न क्रमांक 19, एकाच रस्त्याने दोनदा प्रवास करायचा नाही हा कोणत्या जग प्रवासाचा नियम होता? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, इब्न बतुता. प्रश्न क्रमांक 20, जगभरातील विविध देशांमधील फिल्म फेस्टिवल्स, संमेलने, आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शने हा पर्यटनाचा कोणता प्रकार आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नैमित्तिक पर्यटन.
आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.